नमस्कार शेतकरी बांधवांनो. आम्ही डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालय तरसंदेचे कृषीदूत असून रावे उपक्रमांतर्गत आज आम्ही पोखले गावात जीवामृत बनवण्याचे प्रात्यक्षिक सादर करत आहोत. सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त असलेल्या जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले आहे. जीवामृत हे एक नैसर्गिक द्रवरूप खत असून यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव वाढतात आणि पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. चला तर मग आज आपण पाहूया जीवामृत म्हणजे काय, त्यासाठी लागणारे साहित्य आणि तयार करण्याची पद्धत. जीवामृत म्हणजे काय? जीवामृत म्हणजे देशी गायीच्या शेण व गोमूत्रापासून तयार केलेले जैविक द्रावण आहे. याचा उपयोग केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, सूक्ष्मजीव सक्रिय होतात, रासायनिक खतांवरील अवलंबन कमी होते, उत्पादन खर्च कमी होते. आता पाहूया जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य. 1. देशी गायीचे शेण 2 ते 3 किलो. 2. देशी गायीचे गोमूत्र 2 लिटर. 3. गूळ 500 ग्राम. 4. डाळीचे पीठ हरभरा/तूर/उडीद 500 ग्राम. 5. शेती माती 1 मूठ शेताच्या बांधावरची. 6. पाणी 50 लिटर. लक्षात ठेवा, देशी गायीचे शेण व गोमूत्र वापरणे अधिक फायदेशीर ठरते. आता आपण प्रत्यक्ष जीवामृत तयार करण्याची पद्धत पाहूया. सर्वप्रथम 50 लिटर क्षमतेच्या ड्रममध्ये 50 लिटर पाणी घ्या. त्यामध्ये 2 ते 3 किलो गायीचे शेण ढालून चांगले मिसळा. नंतर 2 लिटर गोमूत्र घाला. त्यात 500 ग्राम गूळ आणि 500 ग्राम डाळीचे पीठ टाका. शेवटी शेतातील बांधावरची 1 मूठ माती घाला. सर्व साहित्य टाकल्यानंतर लाकडी काठीने किंवा हाताने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि उलट दिशेने चांगले ढवळा. आंबवण्याची प्रक्रिया फर्मेंटेशन. हे मिश्रण 48 तास ते 72 तास सावलीत ठेवा. दिवसातून 2 वेळा ढवळणे आवश्यक आहे. ड्रम पूर्णपणे झाकू नका, फक्त कापड किंवा जाळीने झाका. 2 ते 3 दिवसांनी जीवामृत वापरण्यास तयार होते. जीवामृत वापरण्याचे फायदे: जमिनीतील जैविक क्रिया वाढते, पिकांची मुळे मजबूत होतात, पिकांची वाढ आणि उत्पादन सुधारते, खर्च कमी होतो, पर्यावरणास अनुकूल शेती शक्य होते. समारोप: अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, जीवामृत ही कमी खर्चाची, सोपी आणि प्रभावी सेंद्रिय पद्धत आहे. आम्ही ही माहिती RAWE कार्यक्रमांतर्गत आमच्या गावात प्रात्यक्षिकाद्वारे दिली आहे. आपणही नक्कीच आपल्या शेतात जीवामृताचा वापर करून नैसर्गिक शेतीकडे एक पाऊल पुढे टाकाल, अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.